टेक इन्फो मराठीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो। आज आपण बघणार आहोत म्हाडा लॉटरी पुणे 2024 मधील साई सिग्नेचर ह्या प्रकल्पाविषयी। प्रकल्पाचे नाव आहे साई सिग्नेचर श्री साई क्रिएटिव्ह मामुर्डी। त्याचा स्कीम क्रमांक आहे मित्रांनो 779A आणि 779B। तिथे 2 BHK आणि 1.5 BHKची घरे उपलब्ध आहे। आणि एक चांगली गोष्ट सांगायची म्हणजे ह्या प्रकल्पाबद्दल की इथे कॉमन बिल्डिंगमध्ये म्हाडाचे घरे उपलब्ध आहे। तर बघा आपण बघूया स्कीम 779A। तिथे बघा कोणत्याही प्रकारचे लिटिगेशन नाही आहे। इन्कम ग्रुप LIGसाठी ते उपलब्ध आहे। डेट ऑफ कंप्लीशन 31/12/2025 आहे। बघा म्हाडाची प्राईस दिलेली आहे 22,80,000 100 ते 23,77,600 प्लस काही अदर चार्जेससुद्धा लागू शकतात। ते स्टॅम्प ड्युटी वगैरे ते एक्स्ट्रा लागू शकतात। इथे कन्फिगरेशन 1.5 BHKची घरं आहे। टोटल 7 घरं दिलेली आहे। कॅटेगरीनुसार बघायचं म्हटलं तर SC कॅटेगरीसाठी 1 आणि जनरल पब्लिकसाठी 6 अशी टोटल 7 घरे दिलेले आहेत। आणि इथे कार्पेट एरिया बघा मित्रांनो, कार्पेट एरिया दिलेला आहे 46.13 ते 48.07 स्क्वेअर मीटर। बिल्डिंग टाईप हे कॉमन बिल्डिंगमध्ये सगळे म्हाडाचे घरं दिलेले आहे। बघा फ्लोअर फर्स्ट अँड सेकंड विंग A आणि विंग B मध्ये इथे म्हाडाचे घरे दिलेली आहे। तर चला फर्स्ट बघा मित्रांनो, फर्स्ट फ्लोअरमध्ये सुद्धा आणि सेकंड फ्लोअरमध्ये सुद्धा म्हाडाची इथे घरे देण्यात आलेली आहे। आता आपण बघू स्कीम क्रमांक 779B सेम आहे। लिटिगेशन LIG ग्रुपसाठी आहे। लिटिगेशन कोणती नाही 31/12/2025। बघा प्राईस बघा 2 BHKची प्राईस दिलेली 23,55,000 ते 24,40,900। इथे कन्फिगरेशन म्हणजे हे ते 2 BHKचे घरे आहे। टोटल 12 घरे इथे दिलेली आहे। आता आपण कॅटेगरीनुसार बघूया। SC कॅटेगरीसाठी 1, ST कॅटेगरीसाठी 1, एक्स सर्व्हिसमनसाठी 1 आणि SG कॅटेगरीसाठी 1 आणि जनरल पब्लिकसाठी 8 असे टोटल 12 घरे देण्यात आलेली आहे। आता कार्पेट एरिया बघूया। कार्पेट एरिया दिलेला 47.13 ते 50.02 स्क्वेअर मीटर। बिल्डिंग टाईप कॉमन बिल्डिंग दिलेली मित्रांनो आणि 2 BHKची घरे हे फ्लोअर फर्स्ट फ्लोअरला देण्यात आलेली सगळे विंग A, B, C आणि D मध्ये 4ही विंगमध्ये 2 BHKची घरे देण्यात आलेली आहे। विंग A मध्ये 2, विंग B मध्ये 2, विंग C आणि D मध्ये 4 जर अशी टोटल 12 घरे विंग 2 BHKचे फर्स्ट फ्लोअरला देण्यात आलेले आहे। आपण आता महारेरानुसार बघून घेऊया आणि लेआउटसुद्धा बघून घेऊयात। बघा मित्रांनो, आता आपण महारेरा ओपन केलेलं आहे। बघा इथे श्री साई क्रिएटिव्ह ऑर्गनायझेशनबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे। बघा प्रोजेक्टचं नाव दिलेलं आहे श्री साई सिग्नेचर। प्रॉपर डेट आहे 31/12/2025। बघा लिटिगेशन तिथे कोणत्याही प्रकारचे लिटिगेशन नाही, लिटिगेशन नो म्हटलेलं आहे। आता आपण बघू विंग A, विंग B, विंग C आणि विंग D असे 4 प्रकारच्या विंग दिलेले। बघा श्री साई सिग्नेचर विंग A तिथे 2 BHK आणि 3 BHKचे घरं आहेत। इथे म्हाडाचे घरं दिलेले 2 BHKचे घरं दिलेले आहे। विंग A मध्ये 2 BHK आणि 1.5 BHKचे। विंग B मध्ये सुद्धा म्हाडाचे टोटल घरे दिलेले आहे। बघा विंग B क्लोज पार्किंगसुद्धा दिलेली तिथे। विंग C मध्ये सुद्धा म्हाडाचे घरं दिलेले आहे 2 BHKचे घरं। विंग C मध्ये टोटल 4 घरं देण्यात आलेली आहे। तिथे क्लोज पार्किंगसुद्धा देण्यात आलेली आहे। आता विंग D मध्ये सुद्धा 2 BHKची 4 घरं म्हाडाची देण्यात आलेली आहे। इथे प्रायव्हेट बिल्डरांचे 2 BHK आणि 3 BHKचे घरे आहेत। बघा टोटल पार्किंगसुद्धा इथे देण्यात आलेली। सँक्शन फ्लोअरसुद्धा इथे दिलेलं आहे। तर चला आपण आता लेआउट बघून घेऊया। बघा मित्रांनो, आता आपण महारेरावरनं ओपन केलेलं आहे त्याचा लेआउट वगैरे। बघा इथे किती कोणत्या फ्लोअरला किती घरं आणि इथे फ्लॅट नंबरसुद्धा दिलेला आहे म्हाडाचा। बघा विंग A आणि B मध्ये विंग A आणि B मध्ये फर्स्ट फ्लोअरला म्हाडाची घरं देण्यात आलेली। बघा M म्हणजे म्हाडा, A म्हणजे विंग A। विंग A मध्ये 101 ते 104 अशी 4 घरं देण्यात आलेली आहे आणि विंग B मध्ये 101 ते 104 अशी 4 घरं 1 BHKचे फर्स्ट फ्लोअरला देण्यात आलेली आहे। आणि सेकंड फ्लोअरला बघा मित्रांनो विंग A आणि B मध्ये विंग A मध्ये फर्स्ट फ्लोअरला 1.5 BHKचे 0 फ्लॅट नंबर 203 ते 204ला देण्यात आलेले आहे आणि विंग B मध्ये 201ला एक फ्लॅट देण्यात आलेला आहे। हा सेकंड फ्लोअरचा प्लॅन बघितला आपण विंग A आणि B चा। आता विंग C आणि D चा सुद्धा इथे प्लॅन दिलेला त्यांनी। बघा फर्स्ट फ्लोअरला टोटल इथे 8 घरं दिलेले। विंग C मध्ये 101 ते 104 अशी 4 आणि विंग D मध्ये 101 ते 104 अशी 4 टोटल 8 घरं फर्स्ट फ्लोअरला विंग C आणि D मध्ये देण्यात आलेली आहे। आता आपण एका फ्लोअरचा प्लॅन बघून घेऊया।
हे बघा मित्रांनो, आता आपण इथे विंग ए आणि विंगचा फ्लोअर प्लॅन ओपन केलेला आहे। बघा फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरचा इथे प्लॅन दिलेला आहे। बघून घ्या। आता आपण फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन बघून घेऊया अगोदर। माढाचा विंग ए आणि बी इथे म्हटलेला आहे। तर चला आपण आता विंग ए मधले फ्लोअर प्लॅन बघा। हे विंग ए आहे बघा। इथे विंग ए ची लॉबी दिलेली आहे, तिचं डायमीटर सुद्धा इथे दिलेलं आहे। इथे एंट्री करण्यासाठी लॉबी बघा, फ्लॅट नंबर 101 मध्ये बघा इथे एंट्री दिलेली आहे। लिव्हिंग मध्ये एंट्री केल्यानंतर इथे किचन, डायनिंग, नंतर इथे किचनला ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे। तिथेच बाजूला टॉयलेट बाथरूम आहे बघा। टॉयलेट बाथरूमच्या समोर बेडरूम देण्यात आलेला आहे एक, आणि त्याच बेडरूमच्या बाजूला एक मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे। असा हा 2 BHKचा प्लॅन असा दिलेला आहे। आता त्याच्या समोरील सुद्धा एक 2 BHK प्लॅन सेम आहे, फक्त किचनला ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे। लिव्हिंगला कोणत्याही प्रकारची बाल्कनी देण्यात आलेली नाही आहे। आता बघूया 1.5 BHKचा एक प्लॅन बघून घेऊया। बघा इथे 2 फ्लॅट दिलेले आहे 1.5चे बघा। इथे एंट्री केल्यानंतर 104 नंबरचा बघतोय आपण। एंट्री केल्यानंतर लॉबी इथे एंट्री केल्या गेल्या लिव्हिंगच्या समोर बघा इथे किचन देण्यात आलेलं आहे। किचनला बघा ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे, आणि इथे एक डायनिंग सुद्धा दिलेलं, लिव्हिंग डायनिंग, आणि तिथेच एक स्टडी रूम देण्यात आलेला आहे। स्टडी रूम नंतर बघा टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे, आणि त्याच्याच बाजूला एक बेडरूम देण्यात आलेला आहे। इथे कोणत्याही प्रकारचा मास्टर बेड देण्यात आलेला नाही आहे बघा। लिव्हिंग, किचन, डायनिंग, स्टडी रूम आणि बेडरूम आणि एक ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे। लिव्हिंगला बाल्कनी नाही आहे मित्रांनो। इथे सेम त्याच्यासमोरील फ्लॅटसुद्धा सेम आहे। असे 2 2 BHKचे आणि 2 1.5 BHKचे फ्लॅट विंग ए मध्ये देण्यात आलेले आहे। तसंच सेम फ्लोअर प्लॅन विंग बीचा सुद्धा आहे। 2 2 BHKचे आणि 2 1.5 BHKचे असे टोटल 8 घरं विंग ए आणि बी मध्ये देण्यात आलेले आहे। आता फर्स्ट फ्लोअरला, आता सेकंड फ्लोअरचं बघू। विंग ए आणि विंग बीचा प्लॅन सेम आहे मित्रांनो 1.5 BHKचा, फक्त आपण विंग ए मध्ये 2 फ्लॅट दिलेले इथे, आणि विंग बी मध्ये एक बघा। इथे हा विंग ए मध्ये हा एक 1 BHKचा आणि हा एक 1 BHKचा सेम स्टडी रूम, लिव्हिंग, किचन आणि एक बेडरूम आणि टॉयलेट बाथरूम, आणि इथे विंग बी मध्ये हा एक देण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो येलो कलर केलेला आहे, तो माडाचे फ्लॅट आहे, येलो हायलाइट केलेले बघा। हा विंग बी मध्ये देण्यात आलेला आहे। आता आपण विंग सी आणि डी बद्दल बघून घेऊया। बघा मित्रांनो, आता आपण इथे विंग सी आणि डीचा प्लॅन ओपन केलेला आहे। हा फर्स्ट फ्लोअरला सगळे माडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहे बघा। इथे म्हटलेले फर्स्ट फ्लोअर प्लॅन माडा विंग सी आणि डी सेम फ्लोअर प्लॅन आहे मित्रांनो। विंग सी मध्ये 4 आणि विंग डी मध्ये 4 असे टोटल 8 फ्लॅट देण्यात आलेला आहे बघा। आपण एका फ्लॅटचा नुसार लेआउट बघून घेऊया बघा। एंट्री केल्यानंतर इथे बघा 104 नंबरचा लिव्हिंग, डायनिंगच्या समोर तिथे बघा किचन दिलेलं आहे। किचनला एक ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे। तिथे टॉयलेट बाथरूम, बेडरूम आणि दुसरा मास्टर बेडरूम असे 2 BHKचे फ्लॅट इथे देण्यात आलेले आहे बघा मित्रांनो। एक मास्टर बेडरूम, एक साधा बेडरूम, एक किचन, किचनला ड्राय बाल्कनी, टॉयलेट आणि लिव्हिंग, डायनिंग सेम 2 BHKचा प्लॅन विंग ए बी सी डी मध्ये सेम आहे, आणि 1.5 BHKचा प्लॅन सुद्धा सगळ्या फ्लॅटचा सेम आहे, कोणताही इथे बदल नाही आहे। आपण बघितलं मित्रांनो, विंग ए बी सी डी सगळे प्लॅन बघून झालेले आहे। आता व्हिडिओ कधी आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। थँक्यू. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब प्लीज.